वेलंकंडी येथील पवित्र मरिया चर्चच्या नोव्हेनासाठी जाणाऱ्या वसईमधील हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे। अहमदाबाद जंक्शन तिरुचिरापल्ली एक्सप्रेस आज दुपारी 4 वाजता वसई रोड स्थानकातून सुटणार होती। मात्र मुसळधार पावसामुळे मार्गात बदल करून ही गाडी सुरुवातपूर्वीच सोलापूर मार्गे वळवण्यात आली। या बदलाची माहिती प्रवाशांना दुपारी 12:30 वाजता संदेशाद्वारे देण्यात आल्यानं वसई विरारमधील आरक्षण केलेले हजारो भाविक वसई रोड स्थानकात अडकून पडले। भाविकांचे म्हणणे आहे की मार्ग बदलाची माहिती सकाळीच मिळाली असती तर ते सुरतला जाऊन गाडी पकडू शकले असते। मात्र उशिरा सूचना मिळाल्याने त्यांचा प्रवास खोळंबला। रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट रद्द करून परतावा घेण्याचा आणि पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था स्वतः करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला। यावर संतप्त भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पर्यायी प्रवासाची व्यवस्था रेल्वेनेच करून द्यावी, अन्यथा आम्ही वसई रोड स्थानक सोडणार नाही असा इशारा दिला आहे। त्यामुळे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत। साहेब, आम्ही 2 महिन्यापूर्वी तिकीट बुकिंग केलेलं आणि कन्फर्म तिकीट असून आज जेव्हा कालची एक ट्रेन निघून गेली तेव्हा ती व्यवस्थित ह्या रूटवरून आली, बरोबर। आता आम्ही निश्चिंत झालो की आमची पण ट्रेन जी 9 तारखेची आहे ती निश्चितच येणार। आता जेव्हा ट्रेन चालू झाली 9:30ला तेव्हा ती ट्रेन इथे यायला पाहिजे होती, त्याने ऑल ऑफ सडन सुरतवरून ती डायव्हर्ट केली आणि आम्हाला मेसेज दिलाय 12:29ला। 12:29ला कोण माणूस सुरतला जाणार इथून वसईहून? तुम्हाला जर पर्यायी व्यवस्था काढायची असती तर तुम्ही सांगितलं असतं की तुम्ही या जवळच्या स्टेशनवर या, आम्ही गाडी थांबवतो। तसं काहीच नाही। आज आम्ही 1,500 लोकांनी कुठे जायचं? कुठली ट्रेन होती? ट्रेनचं नाव काय होतं? TJP अहमदाबाद 09419 ना? 09419 TJP तिरुचिपल्ली। माझं नाव सनी गाडेकर, मी उत्तनचा रहिवासी आहे। मी पण कोळी समाजातलाच आहे। इथे जेव्हा समजलं की जे इथे कोळी लोक वर्षातून एकदा म्हणजे त्यांचा मासलीचा व्यवसाय करून ते कुठे फिरायला जात नाही पिकनिकला वगैरे, पण एक वर्षातून एक श्रद्धा म्हणून वेलंकणीच्या दर्शनासाठी नागापट्टणम मद्रासला इथे जात असतात। आता इतक्या लोकांनी स्पेशल ट्रेनची तिकीटं बुक केलेली, ते गाडीचा नंबर आहे 09419। इथे लोक आल्यानंतर इथे कळवलं की ट्रेन इथून डायव्हर्ट केलेली आहे। जर रेल्वे प्रशासनाला माझा प्रश्न आहे, जर तुम्ही ट्रेन डायव्हर्ट केली सुरतवरून तर ती डायरेक्ट ट्रेन जाणार होती सोलापूरला। इथे हजारो श्रद्धाळू इथे वसई स्टेशनवर थांबलेले आहेत, त्यांना कोणताही ऑप्शन नाही आणि रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर त्यांना मिळत नाही। ओके, जर ह्या लोकांना तुम्ही 1 दिवस आधी जर मेसेज देऊन कळवलं असतं तर ह्या लोकांनी काहीतरी उपाययोजना केली असती। त्यांची जी तिकीट आहेत ही सर्व कन्फर्म आहेत लोकांची आणि इथे हजारोने लोक आहेत, बोलण्याचं नाही हजारोने लोक आहेत, मुलाबालांसहित इथे लोक उभे आहेत। पण ते सांगतात की इथून ट्रेन डायरेक्ट सोलापूरला डायव्हर्ट केलेली आहे, पण इतक्या लोकांसाठी ते लोकांच्याकडे कोणतीही उपाययोजना नाही। आम्ही त्यांना सांगण्याचा प्रश्न केला रेल्वे प्रशासनाच्या लोकांना की लोकांना तिथे एक्स्ट्रा कोच लावून लोकांचं प्रोव्हिजन करा किंवा दादरवरून काही ट्रेन सुटणार आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था करा किंवा विटीवरून तरी व्यवस्था करा। ते सांगतात आमच्या हे काहीच हातात नाही। आता हा प्रश्न आहे लोकांचा की इतके हजारोने श्रद्धाळू लोक तिकीट तर बुकिंग केलेलं आहे, पण नागापट्टणम मद्रासला वेलंकणीच्या इथे त्यांनी हजारोने लाखोने रुपये रूमसाठी भरलेले आहेत। त्यांचं काय व्हायचं? तर प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून या लोकांना सर्वांना कोणत्याही एका स्पेशल ट्रेनची नियोजन करावा आणि या सर्व श्रद्धाळूंना वेलंकणीच्या मातेच्या दर्शनासाठी पोहोचवावं ही सर्वांची अपेक्षा आहे। मी ब्रँडन बांड्या, मी राहणार पालीला, उत्तन पाली, भाईंदर वेस्ट। आज आम्ही इथून मद्रास वेलंकणीसाठी सर्व पब्लिक निघालेले आहे, पण आमच्या पब्लिककडे जाण्याची सोय नाही। आमची जी ट्रेन होती आज जाण्याची ती अहमदाबादवरून सुरतवरून वडोदरा आणि वडोदरावरून डायरेक्ट वसईला येणार होती आणि काही कारणास्तव मुंबई डिव्हिजनल बोर्डने ट्रेन रेल्वे कमिटीने ही सुरतवरून डायरेक्ट डायव्हर्शन करून ही पुढे पाठवली, डायरेक्ट तिथे पुण्याला पण नाही डायरेक्ट सोलापूरला पाठवली। वसई स्टेशनला आत्ताच्या घडीला आमच्याकडे 800 ते 900 लोक आहेत। या लोकांची जाण्याची सोय झाली नाही। या लोकांची जाण्याची अजूनपर्यंत सोय झाली नाही। आम्ही आता
स्टेशन मास्तर SDRM आणि सर्वांना भेटलो आहे. सर्वांनी प्रयत्न केले पण त्यांचा काही प्रयत्न झाला नाही आणि आमची जाण्याची सोय अजूनपर्यंत झाली नाही. आम्ही याच्यासाठी अजून थांबलेलो आहोत की आम्हाला वरून ऑप्शनेबल काय नवीन ट्रेन, कारण एवढी लोकं असल्यामुळे आम्हाला नवीन ट्रेनची सुविधा करावी अशी आम्ही डिव्हिजनल बोर्ड रेल्वेच्या इथं आम्ही विनंती करतोय. का कॅन्सल केली? त्यांनी आम्हाला मध्ये ऑप्शनेबल दिलं की जो ट्रॅक आहे ना पुण्यावरून तो काहीतरी डिझेबल आहे, तिथं जाण्यासाठी ट्रेन नाही म्हणून